numerical on the board. A swimmer jumped into swimming tank. एक स्विमर आहे, स्विमरने स्विमिंग टँक मध्ये उडी मारली. was swimming 8 मीटर below the surface of the tank. एखादा टँक आहे, ठीक आहे ना, त्या स्विमरने या टँक मध्ये उडी मारली. टँक इज फुल ऑफ वॉटर. एग्री. आणि ही स्विमिंग 8 मीटर्स बिलो द सर्फेस ऑफ द टँक. टँकच्या खाली 8 मीटर इथं कुठतरी येतो आहे. ओके, चेक 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 चेक. दिस इज द स्विमर who is 8 meters below swimming. तो calculate pressure on him. आता बेटा हा जो खाली आहे, सो फ्रॉम द सरफेस ऑफ द वॉटर, ही त्याची काय दिली बेटा आपल्याला? 8 meters हाईट दिली. काय दिली? हाईट. हाईट इज ऑलवेज मेजर फ्रॉम सरफेस ऑफ द वॉटर. जर का हा वरती असता ओपन टू ऍटमॉस्फिअर, तर प्यारे बच्चो त्याच्यावरती असता ऍटमॉस्फेरिक प्रेशर. काय असता? ऍटमॉस्फेरिक प्रेशर. कारण की तो हवेत आता आपल्यावरती काय ऍटमॉस्फेरिक प्रेशर. जसं तो खाली चालला प्रेशर वाढत चालला. ऍटमॉस्फेरिक अधिक रो जी एच प्रेशर ॲट एनी पॉइंट पी नॉट प्लस रो जी एच प्रेशर ॲट एनी पॉइंट पी नॉट प्लस रो जी एच. आणि हा गेज प्रेशर आहे रो जी एच. गेज म्हणजे काय? हा जो ऍब्सोल्यूट वाला आहे इथे जो असेल तो आतमध्ये, तो मायनस ऍटमॉस्फेरिक. ऍग्री. सो पी नॉट अधिक रो जी एच. सो प्रेशर ऑन हिम will be P naught plus rho GH. Very simple. What is P naught? Atmospheric pressure 0.013 into 10 to power 5 Pascal. What about rho? So beta rho is the density of the water. Rho is the density of water. And for water, इथं पाठ झाली पाहिजे आपल्याला. वॉटर आणि मर्क्युरी 1000 kg per meter cube. सो प्लस मी त्याला लिहितो 10 ची पॉवर 3 1000 ला. छोटा जी इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ती तेव्हाच बदलल जेव्हा प्लॅनेट बदलल. जोपर्यंत अर्थ आहे इट विल रिमेन सेम. आय विल पुट 10. एच इज गिवन टू बी 8. एग्री. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं जर का सम असेल तर आता नीट लक्ष दे. दिस 1.013 इज व्हेरी स्मॉल. आय वुड लाईक टू कन्सिडर इट टू बी 1. हा राऊंड ऑफ करू त्याला. 10 ची पॉवर 5 अप्रॉक्सिमेटली प्लस 10 ची पॉवर 3 गुणिले 10 झाले 10 ची पॉवर 4 गुणिले 8. बेरीज करत असताना किंवा वजाबाकी करत असताना 10 ची जी पॉवर आहे ती दोन्ही ठिकाणी सेम करून घ्या. त्याच्याशिवाय तुम्हाला ती बेरीज किंवा वजाबाकी करता येणार नाही. इथं 10 ची पॉवर 5 आहे ना, मग इथं पण 10 ची पॉवर 5 करू आपण. हे बघ 10 ची पॉवर 5 प्लस इथं पॉवर 4 आहे. मग आपण काय करू? या 8 साठी एक अलीकड सरकू डेसिमल आणि गुणिले 10 करू. राईट. सो 8 चा मी करतो 0.8 आणि 10 ची एक पॉवर वरती वाढवतो. व्हेरी बेसिक मॅथमॅटिक्स आय हॅव अप्लाइड. एक घर इकडनं मागे आलो, वरून एक घर पुढे गेलो. ठीक आहे. सो प्यारे बच्चों अप्रॉक्सिमेटली आता बघ 10 ची पॉवर 5 कॉमन निघाल ना, समजते का? इथं राहील 1 प्लस 0.8. 10 ची पॉवर 5 बाहेर निघाली. 1 अधिक 0.8 झाला 1.8 इंटू 10 ची पॉवर 5. प्रेशर आहे सो एस आय युनिट पास्कल किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. Okay. After that, next numerical. Let's move on to the second numerical. Second numerical is on the board. Find pressure 200 meter below the surface of the ocean. समुद्र है बेटा, right? चेक 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 चेक. समंदर में किनारा तू. This is समंदर. Below 200 meters they are saying. ठीक है ना? 200 मीटर बिलो. ठीक है. Somewhere here. 200 meters. So this is nothing but the height. है की नाही? इथून खाली 200 मीटर ही काय? हाईट.
फ्रॉम द फ्री सरफेस, हा त्याचा फ्री सरफेस आहे. इथे काय बेटा, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ते काय म्हणतात, दी प्रेशर ऑन द फ्री सरफेस इज 1 atmosphere. दिस P naught is 1 atmosphere. You guys know that P naught म्हणजेच 1 atmosphere म्हणजेच 1.013 into 10⁵ पास्कल. आता प्रॅक्टिस करून पाठ झालं असेल, पाठवायला पाहिजे. व्हेरी इझी. त्याला 10⁵ घ्यायचा, ठीक आहे ना. अच्छा, सो बेटा प्रेशरचा फॉर्म्युला फ्री सरफेस पासून खाली, फ्री सरफेस वरती असता तर P नॉट, आता खाली चाललाय चिक 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 या हाईटला. सो वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल, 2gh ऍड होत जाईल, राईट. सो प्यारे बच्चों, P विल बी P नॉट प्लस रो GH. सर व्हाट अबाउट रो? रो इज द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. फ्लुइड इज नथिंग बट वन्स अगेन ओशन आहे, समुद्र आहे म्हणजे वॉटर. सो बेटा वॉटर आला रे आला, इट इज 1000 kg per meter cube. So P naught is this much. मी त्याला 10⁵5 लिहितो, प्लस डेन्सिटी 10⁵3, ग्रॅव्हिटी 10, H is 200. Agree? This is equal to 10⁵5. once again 10⁴ होईल. ठीक आहे, 3 आणि 1 4 गुणिले त्याचे 200. तर त्याला मी काय करतो, मला इथे 10⁵5 पाहिजे असते. सो मी काय करतो, त्या 200 ला 20 into 10 लिहितो. ही 10⁵5 प्लस ही 10⁴ गुणिले 10 विल बिकम 20 into 10⁵5. सो आता बघ बेटा, हा 20 आणि हा 1 झाले 21 गुणिले 10⁵5 पास्कल. टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. व्हेरी इझी. सो दोन्ही सम एका लेवलचे होते. सो बेटा क्वेश्चन इज देअर ऑन द बोर्ड. व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन. ए टँक विथ स्क्वेअर बेस. एक टँक आहे की ज्याचा बेस स्क्वेअर बेस आहे, ठीक आहे ना. सो एक टँक असा काढू, एरिया 1 मीटर स्क्वेअर. मी एक टँक, एक डायग्राम काढतो. सपोज माझ्याकडे असा एक टँक आहे. ओके, लेट अस आय हॅव गॉट अ टँक की त्याचा स्क्वेअर बेस आहे खाली, ठीक आहे. चला याला 3D डायग्राम काढू आपण, नो इश्यू. ओके, चलो हा असा एक टँक आहे की हा स्क्वेअर बेस आहे ऑफ एरिया 1 मीटर स्क्वेअर. सो बेटा हा जो एरिया आहे हा आहे स्क्वेअर बेसचा 1 मीटर स्क्वेअर. पुढे काय म्हणतात मला, इज डिवायडेड बाय व्हर्टिकल पार्टिशन इन द मिडल. मिडलला व्हर्टिकल पार्टिशन्स, असे 2 पार्टिशन्स केले त्याच्या मिडलला, राईट. सो बेटा ह्या अशा 2 पार्टिशन्स केल्या, त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने आपण बघ डायग्राम मध्ये वी हॅव शोन द 2 पार्टिशन्स. ऍग्री? 2 पार्टिशन आपण केल्या, एक अलीकडे एक पलीकडे. पुढे काय म्हणतात, इन द मिडल द बॉटम ऑफ द पार्टिशन हॅज स्मॉल डोर ऑफ एरिया 20 सेंटीमीटर स्क्वेअर. हे जे पार्टिशन आहे त्याच्या बॉटमला ना एक दरवाजा केलाय. देर इज दरवाजा ऍट द बॉटम. ओके, आय वुड लाईक टू शो द डोर लाईक दिस. ठीक आहे, ही कडी त्या दरवाजाची, स्मॉल डोर, डोर ज्याचा एरिया 20 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. ओके, डोर ज्याचा एरिया 20 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. टँक इज फिल्ड विथ वॉटर अँड ऍसिड. हा टँक भरलेला आहे वॉटर आणि ऍसिडने ऑफ रिलेटिव्ह डेन्सिटी 1.7 RD. रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. बर, वॉटर आणि ऍसिड इन द ऑदर, म्हणजे एकीकडे वॉटर आहे एकीकडे ऍसिड आहे. सो विल से, आपण काय करू बेटा, इन दिस वे, ह्या हाफ मध्ये वॉटर आहे आणि हा जो पलीकडचा उरलेला हाफ आहे त्याच्यामध्ये ऍसिड आहे. आपण काय करू, ऍसिडला हे असं जरा डॉट्स टाकू आपण, ठीक आहे ना. चल, हे बघ मी क्वेश्चन वाचला, डायग्राम काढली, तुम्ही सुद्धा ह्या अशा पद्धतीने थोडस इमॅजिनेशन क्रिएट करायला पाहिजे, ठीक आहे ना. इथपर्यंत आलो. पुढे काय म्हणतात मला, बरं ऍसिड विथ रिलेटिव्ह डेन्सिटी, ठीक आहे. चला RD 1.7 ऍसिड साठी,
बोथ टू द हाईट ऑफ 4 मीटर. पूर्ण भरलेले नाहीये. आय एम व्हेरी सॉरी, आय हॅव टू चेंज माय डायग्राम. पूर्ण भरलेलं नाही, ते काय म्हणतात, बोथ टू द हाईट ऑफ 4 मीटर. आता मला कोणीतरी एक जण म्हणाल, सर तुम्ही तर मगाशीच म्हणले राव, हाईट इज 4 मीटर फ्रॉम द फ्री सरफेस ऑफ वॉटर. बेटा पाणी काय वरून थोडी तरंगणार आहे राव. while calculating pressure while calculating pressure height is measured from free surface of water. ह्या सम मध्ये ना 4 मीटर हाईट पर्यंत भरलेले आहेत ते. बोथ आर फिल्ड अप टू द हाईट ऑफ 4 मीटर. ऍग्री? 4 मीटर पर्यंत भरलेले आहेत. कम्प्युट द फोर्स नेसेसरी टू कीप द डोर क्लोज्ड. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. याच्या आधी प्रेशर काढत होतो, फोर्स काढायचा आपल्याला. ऍग्री? फोर्स काय बेटा? आपल्याला माहिती प्रेशर इज फोर्स परपेंडिक्युलर फोर्स पर युनिट एरिया. मग आता हा दरवाजा ना बंद राहिला पाहिजे, त्यासाठी मला फोर्स कसा काढावा लागेल? आता लक्ष दे बेटा. बोथ आर द फ्लुइड्स ऍट रेस्ट. बोथ आर द फ्लुइड्स ऍट रेस्ट. फ्लुइड रेस्टला आहे तर ते काय करतं? इट अप्लाइज फोर्स नॉर्मल परपेंडिक्युलर. नॉर्मल म्हणजेच परपेंडिक्युलर. हा दरवाजा असा आहे ना मध्ये. वॉटर विल अप्लाय फोर्स लाईक दिस. दॅट ऍसिड विल अप्लाय फोर्स लाईक दिस. राईट? आणि मग आता दोघांनी पण लावलेला जो फोर्स आहे बरं का, हा दरवाजा बंद राहण्यासाठी, तर मला काय करावं लागेल? फोर्स इज प्रेशर इन टू एरिया. सो दोघांच्या मधला प्रेशर डिफरन्स काढावा लागेल मला. इकडचा प्रेशर काढावं लागेल, तिकडचा प्रेशर काढावं लागेल. दोघांमध्ये जो डिफरन्स आहे मल्टिप्लाइड दॅट एरिया ऑफ द डोअर वॉज द इंटरेस्टिंग सम. ठीक आहे, आता लक्ष द्या. वन बाय वन आपण काय काढू आधी बेटा? प्रेशर बाय वॉटर. वन बाय वन विल सॉल्व सोल्युशन. सो बेटा प्रेशर बाय वॉटर. प्रेशर बाय वॉटर. सो आता प्रेशर बाय वॉटर साठी म्हणायचंय त्याला मी काय म्हणतो? पी सफिक्स डब्ल्यू. ठीक आहे, वॉटरच लिहितो. प्रेशर बाय वॉटर विल बी. आता लक्ष दे बेटा, हे आतमध्ये हा जो प्रेशर एक्झर्टेड बाय वॉटर आहे विल बी रो जी एच. ऍग्री? रो जी एच. रो फॉर द वॉटर इज 1000 म्हणजे 10⁻³ गुणिले छोटा जी इज द ऍक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याला आपण घेतो 10. हाईट इज 4. ऍग्री? सो इट इज इक्वल टू, आय विल राईट 4 इंटू 10⁻³ आणि 1 झाले 4. चला, प्रेशर बाय ऍसिड रो जी एच. रो बघ ना वरपासून तर खालीपर्यंत. वेसल एनक्लोज्ड आहे. वेसल एनक्लोज्ड आहे. सो वी आर अज्युमिंग दॅट देर इज नथिंग ओव्हर हियर. राईट? रो जी एच. चला ऍसिड साठी. ऍसिड साठी मला दिलंय रिलेटिव्ह डेन्सिटी 1.7. व्हेरी इम्पॉर्टंट. रिलेटिव्ह डेन्सिटी आठवतंय का? रिलेटिव्ह डेन्सिटीची कॉन्सेप्ट बेटा, रिलेटिव्ह डेन्सिटी आरडी किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय होता? रो ऑफ द सबस्टन्स अपॉन रो ऑफ द वॉटर. वॉटर सोबत कम्पेअर करा. तुमचं सबस्टन्स म्हणजे ऍसिड, सो मी त्याला सबस्टन्स ऍसिड लिहितो बरं का. रो ऑफ ऍसिड अपॉन रो ऑफ वॉटर. आता आरडी दिलाय 1.7, तर मला रो ऑफ ऍसिड भेटेल. कसा भेटेल बेटा? रो ऑफ ऍसिड विल बी 1.7 टाइम्स रो ऑफ द वॉटर. ऍग्री? इंटू जी एच. आय रिपीट. ठीक आहे, रो ऑफ द कॉन्सेप्ट आरडी रिलेटिव्ह डेन्सिटी. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन वॉटर. सबस्टन्स म्हणजे युअर डेन्सिटी ऑफ ऍसिड अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ ऍसिड कसं भेटेल? रिलेटिव्ह गुणिले वॉटर. रिलेटिव्ह किती दिली? 1.7 टाइम्स डेन्सिटी ऑफ द वॉटर टाइम्स जी एच. 1.7 डेन्सिटी ऑफ द वॉटर 10⁻³ छोटा जी इज द ऍक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विच इज 10 आणि ते ऍसिड सुद्धा 4 मीटर हाईटला आहे. विच इज इक्वल टू 4 गुणिले 1.7 करू आपण. ओके, 6.8 इंटू 10⁻⁴. इकडे पण 4 आहे. ओके,
दोघांमधला प्रेशर आपण कॅल्क्युलेट केला. सर पी नॉट का नाही घेतला? तर बेटा हा जो टँक ह्या क्लोज्ड आहे, ओपन नाहीये. ओपन असता ऍटमॉस्फेरिक ऍड झाला असता. ऍग्री? अच्छा. सो बेटा दोघांचा प्रेशर आपण दरवाजावरती दोघांनी पण अप्लाय केलेला प्रेशर काढला. वी आर इंटरेस्टेड इन फाइंडिंग द फोर्स अप्लाइड ऑन द डोर. आता कोणी फोर्स ज्यादा अप्लाय केलाय, कुणाचा प्रेशर ज्यादा येतं दरवाजावरती? बघ ना 4 आणि हा 6.8 10 पॉवर 4 दोघांकडे पण म्हणजे याने ज्यादा अप्लाय केला. सो आय विल राईट फोर्स इज इक्वल टू, बघा फॉर्म्युला, प्रेशर डिफरन्स म्हणजेच प्रेशर एक्झर्टेड बाय ऍसिड, मोठ्यातून छोटा वजा करावा लागेल ना, वजा प्रेशर एक्झर्टेड बाय वॉटर इनटू एरिया ऑफ डोअर. ओके, इनटू एरिया ऑफ डोअर. बरेच जण हा जो बेसचा दिलेला एरिया आहे हा वापरण्याचा चान्स जास्त आहे. प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द डोअर, सो यू हॅव टू अप्लाय एरिया ऑफ द डोअर. ओके, सो दिस विल बी द फॉर्म्युला. आता फक्त व्हॅल्यूज पुट करून टाकू. प्रेशर एक्झर्टेड बाय ऍसिड इट इज 6.8 इंटू 10 ची पॉवर 4 मायनस वॉटर साठी 4 इंटू 10 ची पॉवर 4 गुणिले एरिया ऑफ द डोअर हा 20 सेंटीमीटर स्क्वेअर दिलाय. अच्छा, हे युनिट्स लिहायचे राहिले. सो यांना काय लिहू आपण? पास्कल. पास्कल सगळं एसआय युनिट मध्ये ना, हाईट 4 मीटर, छोटा जी, ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, सगळे एसआय मध्ये आहेत. म्हणून मी एसआय मध्ये घेतलं. मग त्यांनी डोअरचा एरिया दिला होता सीजीएस मध्ये. मग तुम्हाला त्याला कन्वर्ट करावं लागेल. कसा? बेटा 20 सेंटीमीटरचा स्क्वेअर आपल्याला माहिती 1 सेंटीमीटर हा 10 ची पॉवर मायनस 2 मीटर असतो, बरोबर का नाही? स्क्वेअर असल्यामुळं 10 ची पॉवर मायनस 4 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. 10 ची पॉवर मायनस 2 चा स्क्वेअर झाला मायनस 4. ओके, ठीक. सो बेटा एक काम करतो, आता स्क्रीनशॉट घ्या, मी तो वरचा पाठ पुसतो. ओके, चल आता फक्त त्याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला अँड वी विल बी डन. ही कॉन्सेप्ट बघ कशी वापरावं लागली आपल्याला. सो रिक्वायर्ड फोर्स इज इक्वल टू 6.8 मधून 4 गेले, कारण 10 पॉवर दोघांकडे सेम आहे, मी तुम्हाला बोललो. 6.8 मधून 4 जर का गेले इट विल बी 2.8 इंटू 10 ची पॉवर 4 इंटू हा जो 20 इंटू 10 ची पॉवर मायनस 4 आहे त्याला मी लिहितो 2 इंटू हा जो 0 आहे म्हणजेच इंटू 10 आहे, 10 ची पॉवर मायनस 4 च्या ऐवजी मायनस 3, कारण की हे बघ ना 2 गुणिले हा 10 होईल, 10 ची पॉवर मायनस 4 आहे. सो 1 minus 4 will become minus 3 and the final answer will become 2 into 2.8 56. So 5.6 into 10 ची पॉवर 4 मधून 3 गेले will become 10 only, which means 56 Newton. ठीक है ना? So force they were asking, so 56 Newton will be the answer. Please take screenshot. आणि सगळ्यांना हे व्यवस्थित समजलंय का नाही? येस और नो टाइप करा. So बेटा question is here number 4 in the hydraulic lift. हायड्रोलिक लिफ्ट म्हणलं तुम्हाला कळालं असेल की दिस इज रिलेटेड टू द पास्कल्स लॉ, राईट? हायड्रोलिक लिफ्ट. इनपुट पिस्टन हॅड सरफेस एरिया 30 सेंटीमीटर स्क्वेअर. सो आपण एकदा गिवन डेटा लिहू. मला म्हणतायत की इनपुट पिस्टनचा सरफेस एरिया 30 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, आउटपुट पिस्टनचा हा वाला आहे. फोर्सेस मी जर डायग्राम काढतो, हे जे पिस्टन आहे ना बेटा, पिस्टन तो म्हणून इनपुटचा एरिया छोटा असतो. सो हे बघ, हे इनपुट पिस्टन आहे, ठीक आहे. हा, आणि हे जे आउटपुट आहे इज लाईक दिस. सो यू आर ऑब्झर्विंग आउटपुट वाला जरा असं मोठं आहे, ठीक आहे. आता बघ, इनपुट पिस्टनचा एरिया 30 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. सो तुम्हाला माहिती आहे इकडे जो असतो हा A1, इथे जो असतो तो A2, इथे जो असतो तो फोर्स F1 आणि इथे बाहेर जो असतो तो दिस वे फोर्स F2, खाली फ्लुइड असतं. हे इमॅजिनेशन झालं पाहिजे.
हे दाबलं गेलं तिकडनं हे पिस्टन वरती उचललं जाईल. बर, इनपुट पिस्टनचा एरिया. सो बेटा A1 इज 30 सेंटीमीटर स्क्वेअर, हा इनपुट वाला. ठीक आहे. वन्स अगेन जो 30 आहे 10 ची पॉवर 4 आणि मीटर स्क्वेअर करून घेऊ आपण त्याला. सर सीजीएस ठेवलं तर काय होईल? बेटा फोर्स न्यूटन मध्ये ना, मग सगळं आपल्याला SI मध्ये करायला पाहिजे, कुठेतरी एका ठिकाणी ठेवायचं. ठीक आहे, चला हा झाला A1. सो बेटा A2 हॅज ऑल्सो बीन गिवन 1500 सेंटीमीटर स्क्वेअर, त्या दुसऱ्याचा. सो 1500. बर, याला काय करूया वरती, हे जे 30 आहे ना त्याला 3 ठेवू आपण. 3 इंटू 10 ची पॉवर -3 का, तर इकडे 10 आणि वरती -4 आहे, म्हणजे एकातून 4 गेले -3 होईल. सेकंड एरिया 1500 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. 1500 सेंटीमीटर स्क्वेअर. मग बेटा याला सुद्धा काय करू आपण बघ, 1500 गुणिले 10 ची पॉवर -4 मीटर स्क्वेअर. ऍग्री? सेंटीमीटर स्क्वेअरचे मीटर स्क्वेअर केले, विच इज इक्वल टू, आता याला 1500 ऐवजी 1.5 घेऊ आपण. 10 ची पॉवर, मी किती घरा अलीकडे आलोय, 1 2 3, राईट. म्हणजेच इंटू 10 ची पॉवर 3 आणि 3 4 गेले, -1 मीटर स्क्वेअर. झालं. बर, पुन्हा एकदा याला सरळ सरळ 0.15 केलं की याचा विषय संपला. हे काही किरकोळ विषय आहे, फक्त कॅल्क्युलेशनचा विषय. झालं. A1 आणि A2 काढले. इफ द फोर्स ऑफ दिस मच इज अप्लाइड. सो बेटा इनपुट पिस्टनला हा फोर्स अप्लाय केलाय, म्हणजे हा F1 दिलाय मला, राईट. 25 न्यूटन. कॅल्क्युलेट वेट ऑन द आउटपुट पिस्टन. आउटपुट पिस्टनचा वेट हा नथिंग बट आउटपुट वाला फोर्स आहे. कळलं? वेट, अरे बाबा फोर्स हाच वेट आहे ना, जिकडनं एवढा फोर्स लागेल तेवढाच तो फोर्स अनडिमिनिश्ड तिकडे जाईल ना. हाच तर पास्कलचा लॉ आहे. व्हेन फ्लुइड इज ॲट रेस्ट, pressure applied at any point will pass or transmitted undiminished to every part of the fluid. ठीक है ना. So that weight is nothing but this force F2 I have to calculate. So बेटा solution, we know Pascal's law. P1 is P2, जेवढा प्रेशर इकडं तेवढाच प्रेशर इकडं. छोटासा पिस्टन will have same pressure as मोठा पिस्टन. प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. सो F1 अपॉन A1 is F2 अपॉन A2. प्रेशर फोर्स अपॉन एरिया. F2 काढायचा आहे, बाकीचे 3 क्वांटिटीज माहिती आहेत. सो बेटा दिस F2 विल बिकम, हे आपण ऑलरेडी केलेलं आहे, भागिलेचा A2 गुणिले करायचा A2 अपॉन A1 इंटू F1. ठीक आहे. सो याला डब्बा करतो मी, बिकॉज दिस वॉज द लॉजिक ऑफ द पास्कल्स लॉ. चलो सगळ्या व्हॅल्यूज टाकून द्या. A2 इज 0.15 मीटर स्क्वेअर, राईट. सो आय राईट 0.15. A1 3 इंटू 10 ची पॉवर -3. अच्छा. F1 25 झालं. याला फक्त सिम्प्लिफाय करायचं, काय होईल, 3 ने वरती भाग जाईल, 0.05. ओके, थोडीशी जागा कमी आहे, अँड आय विल राईट द आन्सर डायरेक्टली. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येईल. सो बेटा दॅट आन्सर इज 1250 न्यूटन. ओके, दिस इज व्हेरी बेसिक सम. हा फोर्स आहे. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल नंबर 5 वी आर हॅव्हिंग बेटा. वन्स अगेन हायड्रोलिक लिफ्ट इज देअर. आपल्याला कळलं पास्कलचा लॉ. इनपुट आणि आउटपुट पिस्टनचा एरिया दिला, इकडचा एरिया A1 आणि A2 दिले. फोर्स ऑफ 50 न्यूटन इकडचा F1 दिला आपल्याला. आता म्हणतात कॅल्क्युलेट वर्क डन ऍट द आउटपुट पिस्टन. वर्क इज नथिंग बट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, ते किती वरती जाईल. ओके, अच्छा. लेट मी गो थ्रू द क्वेश्चन वन्स अगेन. Calculate work done by output piston if it raises it by 2 meter. If it raises output piston by 2 meter. ठीक आहे ना. हा जो आउटपुट वाला पिस्टन आहे हा 2 मीटर वरती गेलाय. मग थोडीशी डायग्राम चेंज करू. हे बघ, इकडनं फोर्स लावला आणि आउटपुट वाला पिस्टन वरती गेला. ओके,
हा 2 मीटर वरती गेला बेटा. किती मीटर वरती गेला? आउटपुट पिस्टन 2 मीटर वरती गेला. फर्स्ट ऑफ ऑल आय हॅव टू फाइंड द फोर्स, राईट? अच्छा, आता मी काय करतो, सोल्युशन. कॉम्पिटिटिव्ह मध्ये मी एवढा वेळ घालवणार नाही. आय विल डायरेक्ट गो थ्रू सोल्युशन. वाय? सर P1 इज P2 रेशो, इथे रेशो येणार ना, सो युनिट्स कन्वर्ट करायची गरज नसते. सो फटाफट आपण कसं करणार बघ. प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया, सो F1 अपॉन A1 इज F2 अपॉन A2. सो प्यारे बच्चों, F2 विल बी A2 अपॉन A1 इंटू F1. A2 दोन्ही पण एरिया सीजीएस मध्ये दोघांचा रेशो आहे, काहीच अडचण नाही, बिंदास लिहून टाका. 2000 भागिले 1000 1000 भागिले 20 कोणीले F1 इज 50. झालं? आता काय होईल बेटा, हा 0 गेला, हा 0 गेला, विच इज इक्वल टू ह्या 2 ने 25 ला भाग दिला, 50 ला आलं 25. सो फोर्स आला 2500 न्यूटन. ओके, आणि मग वर्क इज व्हेरी इझी. वर्क इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट नाही म्हणायचं, एफ कॉस थिटा म्हणायचं. पण आता जिकडे फोर्स लावलाय तिकडे डिस्प्लेसमेंट आहे, थिटा इज 0. दॅट्स वाय वर्क इज, मी म्हणू का एफ कॉस थिटा. फिजिक्स मध्ये बेटा नेहमी एफ कॉस थिटा बोलायचं, ठीक आहे ना? आता बघ, त्याला एफ इंटू यस वाय, बिकॉज थिटा इज 0 खूप इम्पॉर्टंट इथून पुढं. जिकडे फोर्स तिकडे डिस्प्लेसमेंट, थिटा इज 0, कॉस 0 इज 1, म्हणून आलं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो बेटा फोर्स आला 2500 न्यूटन, आणि हे 2 आहे, डिस्प्लेसमेंट किती आहे 2 मीटर. सो 2500 गुणिले 2 आले 5000. वर्क आहे विच मीन्स जूल. हॅपी? स्क्रीनशॉट घ्या. याच्यातलं जरा चांगल्या लेवलचं सम आता आपण घेऊ. ओके, हायड्रोलिक लिफ्ट म्हणण्यापेक्षा पास्कलच्या लॉचं जरा. सो प्यारे बच्चों, नंबर 6 न्यूमेरिकल इज देअर. हायड्रोलिक लिफ्ट आहे, हायड्रोलिक ब्रेक आहे, म्हणजे मला पुन्हा एकदा कळलं पास्कलचा लॉ आहे. हायड्रोलिक लिफ्ट असो, हायड्रोलिक ब्रेक असो. सिस्टम ऑफ कार, एक कार आहे की जिचं मास 1000 किलो दिलंय मला. सो व्हेरी फर्स्ट थिंग आय विल स्टार्ट रायटिंग, आणि अकॉर्डिंगली डायग्रामचं पाहूया आपण आता. गिवन एक कार आहे की जिचं मास 1000 kg आहे. सो बेटा मी बोललो 1000 kg, ऑल राईट. ओके, हॅव्हिंग स्पीड ऑफ 50 किलोमीटर पर आवर. तिचा स्पीड दिला बरं का बेटा, लक्ष दे, कार ह्या स्पीडने चाललेली आहे. सो स्पीडला व्ही नाही ना लिहू शकत मी, आय हॅव ट्राईड यू, कारण ती त्या स्पीडने चालली आहे आणि शेवटी स्टॉप झाली असं म्हणतायत ना. आय मस्ट रीड द क्वेश्चन. त्याला डायरेक्ट व्ही कसं लिहू शकतो मी? कार चालली आहे आणि नंतर थांबली आहे. हा, कार सुरू झाली असती तर यू 0 असता आणि मग फायनल स्पीड दिली काहीतरी भेटला असता. इथे काय काही कार चालू आहे, सो तिचा यू हा इनिशियल स्पीड मला त्यांनी दिलेला आहे 50 किलोमीटर पर आवर. याला कन्वर्ट करायचं आपली जबाबदारी आहे. सर 5/18 कुठून आलं? कोणाचा तरी क्वेश्चन असेलच. सर 5/18 कुठून आला? 1 किलोमीटर हा 1000 मीटर आहे. 1 आवर हे 3600 सेकंद आहे. सो 1000 भागिले 3600, 2 शून्य 2 शून्य उडाले, बे 5 10, बे 18 36, 5/18 इज द फॅक्टर. वी हॅव टू मल्टिप्लाय टू कन्वर्ट किलोमीटर्स पर आवर इंटू मीटर पर सेकंड इज इक्वल टू. याला थोडं सिम्प्लिफाय जर का केलं तर काय होईल बेटा, 2 9 18 आणि हे 25. बर, 25 5 125 अपॉन 9 मीटर पर सेकंड. अजून थोडं सिम्प्लिफाय करू. 9 1 9 उरले 3 आणि 9 चौक 36, राऊंड फिगर करूया आपण. मी काय केलं कळालं का? इवन तो 125 हे आहे, राऊंड फिगर केलं मी याला. 125 ऐवजी 126 केला, राऊंड ऑफ केला. ओके, अच्छा ओके. यू आला पुढे. हॅज सिलेंड्रिकल पिस्टन की ज्याची रेडियस 0.5 सेंटीमीटर. आता थोडा फील घ्या. ही जी हायड्रोलिक ब्रेक सिस्टीम आहे, तर त्याचं जे सिलेंड्रिकल पिस्टन आहे आणि दुसरा एक स्लेव्ह सिलेंडर आहे. 2 सिलेंडर्स आहेत, 2 सिलेंडर आहे, एक इनपुट वाला आणि एक आउटपुट वाला. तर बेटा हे जे सिलेंड्रिकल पिस्टन आहे हा इनपुट वाला पार्ट आहे, आणि जे स्लेव्ह वाला सिलेंडर आहे हा आउटपुट. बघ, सिलेंड्रिकल एक इनपुट आणि एक आउटपुट. स्लेव्ह म्हणजे गुलाम, नाही का? तुम्ही जसं वरतून
ब्रेकिंग करता, राईट. सो इकडनं ऍप्लिकेशन कुठे केलं जातं तुमच्या ब्रेकिंग सिस्टमवर. दुसरा जो सिलेंडर आहे आउटपुट वाला त्याला म्हणतात स्लेव्ह सिलेंडर. ठीक आहे. सो मी इथे काय करतो, R1 आणि R2 असं लिहितो. ओके. R1 म्हणजे इनपुट वाला, दॅट रेडियस इज 0.5 सेंटीमीटर. मग त्या 0.5 ला 10 ची पॉवर -2 ने मल्टिप्लाय करून मीटर मध्ये लिहितो. सेकंडची रेडियस आहे, आय वुड लाईक टू राईट R2 ॲज 2.5 सेंटीमीटर आहे, 10 ची पॉवर -2 मीटर करू आपण. इफ कॉन्स्टंट फोर्स ऑफ 100 न्यूटन इज अप्लाइड ऑन द ब्रेक, सो 100 न्यूटन वाला इनपुट वाला फोर्स हैज बीन प्रोवाइडेड कि बेटा F1 is 100 Newton. What distance the car will travel before coming to stop? म्हणजे मला ती कार किती डिस्टन्स ट्रॅव्हल केली काढायचे, भारी समय. ओके. सो जेई मध्ये ह्या लेव्हलचे क्वेश्चन्स, हे जेई नाहीये, सीईटी लेव्हलचे अजून चांगले लेव्हलचे सम्स कसे बनतात, एक एक दोन दोन चॅप्टर मिक्स कसा होतो बघ, लक्ष द्या. आता हा गिव्हन डेटा लिहिला, सोल्युशन सोल्युशन बेटा सगळ्यात आधी इथे काय करावं लागेल मला, इथे हायड्रोलिक ब्रेक सिस्टम आहे म्हणजे पास्कलचा लॉ आहे, जेणेकरून आय कॅन कॅल्क्युलेट फोर्स सिस्टम. बघा मला फ्लो कसा करायचा आहे सोडवण्याचा, पास्कलचा लॉ आहे, F1/A1 इज F2/A2 करणार मी. मला इथे 2 रेडियस आहेत तर 2 एरियाज निघतील. एक फोर्स दिला F1 म्हणजे मला F2 निघाल. सगळ्यात अगोदर काय निघाल, F2 निघाल. बेटा फोर्स निघाल्याच्या नंतर मला काढायचंय हाऊ मच डिस्टन्स विल बी कवर्ड, हाऊ मच डिस्टन्स विल बी कवर्ड. मग रिलेशनशिप बिटवीन व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे न्यूटनचं तिसरं इक्वेशन वापरावं लागेल. प्रॅक्टिस तेवढी करावी लागेल की बरोबर डिटेक्ट झालं पाहिजे. न्यूटनचं तिसरं इक्वेशन आहे v² = u² + 2as. v विल बी 0 कारण कार थांबलेली आहे. u इज द इनिशियल स्पीड जो त्यांनी दिलेला आहे. 2as पैकी व्हेरिएबल उरलं a ऍक्सेलरेशन. सो मला ऍक्सेलरेशन सुद्धा काढावं लागेल. सो 3 steps I have to follow beta. Step number 1 F2 काढा. स्टेप नंबर 2 ऍक्सेलरेशन काढा. आणि स्टेप नंबर 3 काय वापरा, थर्ड इक्वेशन. ह्या स्टेप्स वापरायचं जजमेंट तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे. स्टेप नंबर 1 F2 काढा. सो बेटा P1 = P2. So F1/A1 is F2/A2. है की नाही. बघ खेळून खेळून प्रॅक्टिस झाली असेल तुमच्या आता. F2 ला वी पीपल राईट बघ ना, A2/A1 टाइम्स F1. A2 is the area of सेकंड म्हणजे स्लेव्ह सिलेंडर. एरिया विल बी πr². है की नाही. आता लक्ष दे, तो जो एरिया आहे तो सर्क्युलर असणार आहे. सो पाय इंटू r² ही रेडियस दिलेली आहे बरं का. आणि रेशो असल्यामुळं ह्या दोघांना सेंटीमीटर मध्ये लिहिलं तरीही चालतं. हे तुम्हाला मी मगाशी बोललो. अरे कळतंय का, हे जे 0.5 सेंटीमीटर दिलं होतं ना मी, इथं सेंटीमीटरच ठेवतो. सर तुम्ही तर आधी मीटर केलं होतं राव, आता पुन्हा सेंटीमीटर लिहिलं. बेटा नीट लक्ष दे, मी हे तुम्हाला जेव्हा आपला सिलेबस सुरू झाला होता तेव्हा सुरुवातीला बोललो होतो. करा, इट इज ओके. वेळ वाचवायचा असेल, रेशो असेल, कारण की ते कॅन्सलच होऊन जाईल ना, 10 ची पॉवर -2 10 ची पॉवर -2 वरून खालून. सो नेहमी लक्षात ठेवा, फॉर्म्युला वापरायचा असेल तर कन्वर्ट करा. रेशो असेल ना, रेशो तर युनिट्स कन्वर्ट करायची गरज, वेळ वाचतो. पाय इंटू r². r² म्हणजे बेटा 0.5 सेकंड. सो 2.5 आहे राईट. सो 2.5 इंटू 2.5 अपॉन A1 पहिलाच एरिया पाय इंटू r² म्हणजे 0.5 गुणिले 0.5. ओके. गुणिले F1. एरिया इज πr² इज आय एम अप्लाइंग. ओके. सर्क्युलर सिलेंडर असं म्हणतो मी. सर्क्युलर एरिया ऑफ सिलेंडर. ओके. कसं आलं कळलं, πr². ठीक आहे. आता इंटू F1 इज 100 न्यूटन. सो हा जो 100 आहे याला मी लिहितो 10 ची पॉवर 2. मग आता हा पाय गेला, हा पाय गेला.
इट इज इक्वल टू, याला पुढे सिम्प्लिफाय करू आपण. आता 2.5 आहे बेटा. एक काम करूया आपण, 2.5 च्या ऐवजी 25 इंटू 25, दोघांना 25 लिहिलं. याची 10ची पॉवर मायनस पण होईल, याची 10ची पॉवर मायनस पण होईल. सो 10ची पॉवर -2 अशी कंबाईन केली. खाली 0.5 गुणिले 0.5 आहे, तर त्याला मी 5 गुणिले 5 आणि 10ची पॉवर -2 इंटू 10ची पॉवर 2. ही आणि ही कॅन्सल आउट, कारण 2तून 2 गेला 0. एनिथिंग रेस टू 0 इज 1. चला आता भाग दे. 5 गुणिले 5 25, 5 गुणिले 5 25. सो फायनल आन्सर खालून 10ची पॉवर -2 वरती जाईल. एकदा स्क्रीनशॉट घे, म्हणजे मी हा गिवन मला पार्ट पुसतो. झालं. सो बेटा बघ, लक्ष दे. सो 5 गुणिले 5 25, खालची 10ची पॉवर वरती आली तर काय होईल, 10ची पॉवर 2. सो हा जो F2 आहे हा मला निघाला किती, +2 न्यूटन. F2 निघाला. स्टेप नंबर 2, फाइंड ऍक्सलरेशन. मग आता कसं काढणार बेटा ऍक्सलरेशन? बघ आता, is applied on the brake. Yes. F2 I am having. Okay sir. Third equation I have to apply. Okay. मी त्याला मुद्दाम तुझ्यासाठी लिहितो, रिलेशनशिप बिटवीन कुणामधलं, velocity and displacement. Okay. So V square is U square plus 2A. Yes. बरं, आपला प्लॅन काय आहे की डिस्टन्स काढायचं आहे. बिफोर दॅट आय मस्ट फाइंड द ऍक्सलरेशन. सो बेटा ऍक्सलरेशन साठी मला न्यूटनचा दुसरा लॉ वापरावा लागेल, आहे की नाही, हे नंतर करावं लागेल ना. ओके, न्यूटन्स सेकंड लॉ. सो बेटा F नेट इज एम ए. सो ऍक्सलरेशन मला भेटल F अपॉन एम. हा जो फोर्स आहे इज 25 इंटू 10ची पॉवर 2. मास ऑफ द कार इज 1000 kg. त्याला आपण लिहूया 10ची पॉवर 3. अँड दिस आन्सर विल बिकम 25 खाली लिहितो, विच इज इक्वल टू 25 इंटू 10ची पॉवर वरती जाईल तर मायनस होईल, 2तून 3 गेले, विल बिकम -1, विच मीन्स 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक अलीकडे आलो. झालं. हे ऍक्सलरेशन म्हणून काढलं आपण स्टेप नंबर 2. आता स्टेप नंबर 3 बघ, मला काय करावं लागेल, न्यूटन्स थर्ड इक्वेशन. ओके, म्हणजेच रिलेशनशिप बिटवीन, मुद्दाम लिहितो मी, कोणामधलं, की बाबा डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटीच्या पद्धतीने आपण शिकलोय. हे न्यूटन्स थर्ड इक्वेशन. V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. V इज 0 कारण की कार स्टॉप होतीये. ओके, स्टॉप होतीये, चा अर्थ काय झाला बेटा, V इज इक्वल टू 0. इनिशियल स्पीड आपण कन्वर्ट केलं होतं बघ, 50 गुणिले काय केलं होतं आपण, 5/18 सॉल्व्ह केलं होतं त्याला आपण, 14 आलं होतं, 14. ओके, सो 14 गुणिले 14 प्लस 2 इंटू ऍक्सलरेशन तर काढायचंय. ब्रेकिंग केल्यामुळे मला मायनस साइन द्यावं लागेल. ब्रेकिंग आहे ना, ठीक आहे, ऑन द ब्रेक. बेटा ब्रेकिंगचा अर्थ काय, ए इज निगेटिव्ह. ब्रेकिंगचा अर्थ काय, ए इज निगेटिव्ह इंटू यस इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. सो 2AS निगेटिव्ह आहे, तिकडे आल्यावर काय होईल बेटा, पॉझिटिव्ह. ओके, 14 गुणिले 14 मी तसंच ठेवतो, 2 ने भाग जो ते 14. बरं, हे ऍक्सलरेशन पण मला माहिती आहे बेटा 2.5. सो दिस यस विल बी 14 गुणिले 7 अपॉन छोटा आहे, सो 14×7 = 98 अपॉन ऍक्सलरेशन इज 2.5. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल तर 25 चोक 100 करेल मी, राईट, राऊंड ऑफ, विच इज इक्वल टू
आता याला 980 अपॉन 25 बघ ना 25. मी एक घर पुढे गेलो तर 25 झाले. पुढे एक 0 टाकून दिला. आता भाग देऊ आपण. दिस विल बी माय फायनल आन्सर. सो 25 चोक 100 अप्रॉक्सिमेटली 4 मीटर. का तर तू बघ ना करशील तर काय होईल. 25 त्रिक 75. भरपूर मोठा फरक पडेल. 75 25 95 म्हणजे 20 आणि 3 23 चा फरक पडला. राईट. सो 230 चा अर्थ काय झाला. 25 पॉईंट टाकावं लागेल ना मला. हा मग आता काय होईल बेटा 230 म्हणजे 25 9 225. गेटिंग. सो अप्रॉक्सिमेटली हे 4च्या जवळपास जाणार आहे. सो दिस इज द डिस्टन्स ट्रॅव्हल. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. दिस वॉज द फायनल आन्सर. गेटिंग.